नमस्कार. बरेचदा असं जाणवतं की आपण दिवसभर बरंच काही करत असतो. असे कित्येक आठवडे जातात, महिने जातात, वर्ष जातात. पण समाधान लाभत नाही. याचं कारण असं की आपल्या वेळेचं, सेकंदांचं, मिनिटाचं, वर्षाचं अपहरण झालेलं असतं. तर तुम्हाला वाटेल अपहरण म्हणजे काय प्रकार आहे? अपहरण म्हणजे थोडक्यात असं आहे की जिथं आपल्याला जायचं नसतं तिथे आपल्याला नेलं जातं. ज्या गोष्टी करायच्या नसतात त्या करायला भाग पाडलं जातं. जे कार्यक्रम आपल्याला आवडीचे नसतात तिथे आपण जातो. ज्या लोकांना भेटायचं नसतं त्यांना आपण जाऊन भेटतो. आणि हे कसं होतं? तर अपहरण होण्याची 2-3 कारणं आहेत. एक तर आपल्या स्वतःची दिशा आपल्याला स्पष्ट नसते. कुठल्या वेळात आपण काय करायचं, आपल्याला काय करायचं हे आपल्या स्वतःशीच पक्कं नसतं. आणि अशा व्यक्तीचं अपहरण करणं फार सोपं जातं. मग हे अपहरण कसं केलं जातं? एक तर लोक करतात. काय नाही तर रिकामच बसलायच ना, चल इकडे. अरे चल आता 5 मिनिटात जाऊन येऊ. अरे 5 मिनिटं हे करून येऊ. आणि असं करता करता आपल्याला आमिष दाखवून किंवा काही वेळेला धाक दाखवून की अरे आला नसता असं होईल बरं का, त्याला वाईट वाटेल, ह्याला वाईट वाटेल, 4 लोक काय म्हणतील, असं काहीतरी करून, किंवा अरे खूप छान पिक्चर लागले, तुला सुद्धा फार मजा येईल, असं करून आपल्याला आमिष दाखवून आपल्या वेळेचं अपहरण केलं जातं. दुसरं अपहरण करणारी गोष्ट म्हणजे अगदी आपल्या खिशातच आहे, ती म्हणजे मोबाईल. हा आपल्या वेळेचं कसं अपहरण करतो आपल्यालाच कळत नाही. फेसबुक उघडतो, एक रील बघतो, दुसरं रील बघतो, त्याच्या पाठोपाठ ते रील येतच जातात. आणि मग ती नशा अशी असते की 1 तास, 2 तास, अर्धा दिवस कसा होतो तेच कळत नाही. आणि हे जेव्हा अपहरण केलेलं जीवन असतं, जसं अपहरण केलेलं व्यक्ती कधी सुखी राहू शकत नाही. कदाचित त्याला ते अपहरण करणारे खायला प्यायला घालतील, चांगलं ठेवतील, चांगल्या रूममध्ये ठेवतील, पण शेवटी ते अपहरणच आहे. त्याच्या मनासारखं त्याला करता येत नाही आहे आणि म्हणून तो अस्वस्थ आहे. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच अपहरण होतं. आणि ते झालं की आपण अस्वस्थ होतो. म्हणलं तर सगळं आहे, पण आनंद मात्र नाही. मग आता यावर पर्याय काय? आपलं अपहरण होऊ नये म्हणून आपल्याला एकतर आपण अतिशय सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे की कोणी आपलं अपहरण करतंय का. आपल्या स्वतःची दिनक्रम हा पक्का पाहिजे की मला कुठल्या वेळेला काय करायचं. दुसरी गोष्ट, कोणी आम्हीच दाखवलं की अरे चल थोडंसं हे करून ये, छान वाटेल, तरीसुद्धा त्याच्यावरती आपण एकदम हो म्हणायचं काही कारण नाही. त्याच्यावर आपण सारासार विचार करू, बघून सांगतो म्हणावं. कोणी म्हणलं की या कार्यक्रमाला येतो का, पटकन हो म्हणण्याची गरज नाही. सांगू शकतो, माझं शेड्यूल बघतो, माझं बाकी काय बघतो आणि सांगतो. प्रेमाने सांगता येते. लोक काय म्हणतील हा विचार मनातनं काढून टाकणं फार आवश्यक आहे. मला एखाद्या विनोदाने सांगितलं की लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील म्हणतात ना लोक, ते 4 लोक कोण आहेत? तर शेवटी आपल्याला तिरडीवर घेऊन जातात तेच 4 लोक आहेत. त्यांना काही घेणं देणं नसतं. तुम्ही गेल्यानंतर ते लगेच चहा प्यायलाही बसतील. त्यामुळे लोकांची किती काळजी करायची, कोण काय म्हणेल याची. तिसरा प्रश्न आहे मोबाईल. मोबाईलवरती आपल्याला, मोबाईल हा आपल्या वापरासाठी आहे, मोबाईलने आपला वापर करू नये उलटा, ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईल केव्हा कसा वापरायचा, किती वेळ वापरायचा, याचं आपण ठरवलं पाहिजे. बरेचसे मोबाईलवरती ॲप पण येतात की त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ कंट्रोल करता येतो की मी फेसबुक किती वेळ वापरायचं, व्हॉट्सअप किती वेळ वापरायचं, हे सेटिंग करता येतं. त्यानंतर तो बंद करतो ऑटोमॅटिक. आपल्या स्वतःच्या कंट्रोलने जे होत असेल, मनाच्या कंट्रोलने, तर ठीक आहे. अदरवाईज हे टेक्नॉलॉजिकल टूल्स जे आहेत ती वापरू शकतो आपण, की आपला वेळ कसा वाचेल आणि वेळ कसा जाणार नाही. मग वाचलेल्या वेळेचं करायचं काय ना, की हा प्रश्न येतो. तर आपल्याला काय पाहिजे आहे, आपला आतला आवाज काय सांगतो, आपली कर्तव्य काय आहेत, आपला स्वधर्म काय, आपल्याला कशातनं आनंद मिळेल, या गोष्टींवरती आपण जर लक्ष दिलं तर आपल्या जीवनाचं अपहरण होणार नाही. बरं, अपहरण होताना की फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण वर्षाचे वर्ष आपली अपहरण केली जात असं नाही. ती सेकंदापासून सुरुवात होते. 2 मिनटं माझ्याबरोबर चल, 2 मिनटंच, 3 मिनटंच, असं करत करत पूर्ण चोरी केव्हा होते आपल्या आयुष्याची हेच आपल्याला कळत नाही. आणि असं जे अपहरण झालेलं आयुष्य असतं ते कधीही सार्थक किंवा कृतार्थ असू शकत नाही,
कारण ते आपल्या मनानुसार नसतं, आपण इतरांसाठी ते जीवन जगलेलं असतो. आपल्याला सुद्धा अनुभव येतो का? हे कॉमेंट्समध्ये जरूर लिहा की तुमचा वेळ कसा अपहरण केला जातो, तुमचं आयुष्य कसं अपहरण केलं जातं आणि त्यात तुम्ही मात केली आहे का किंवा मात कशी करणार आहात हे सुद्धा कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार.